नमस्कार, मी दत्ता चौले. स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर 10 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गेल्या 2 आठवड्यापासून ही बैठक झाली नव्हती, त्यामुळे सर्वांचंच लक्ष या बैठकीकडे होतं. बैठकीच्या सुरुवातीलाच एक भाऊक वातावरण झालं. अलीकडेच निधन झालेले माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रिमंडळाने श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औपचारिकता म्हणून मंत्रिमंडळाची ओळख करून दिली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाचे मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत सर्वात मोठा निर्णय जलसंपदा विभागाशी संबंधित आहे. राज्यातील 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि 193 पूर्ण प्रकल्प यांचे वितरण प्रणाली म्हणजे कॅनल सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने नाबार्डकडनं 15,000 कोटी रुपयाची दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता दिलेली आहे. आता या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 8 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली म्हणजेच ओलिताखाली येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर एवढं क्षेत्र म्हणजे 8 लाख हेक्टर जमीनचा प्रकल्प जर सिंचनाखाली आणायचा असता नवीन प्रकल्पानुसार तर त्याला साधारणतः 1 लाख कोटी इतका खर्च आला असता. परंतु मित्रा समितीचा जो शिफारस होती त्या शिफारसानुसार केवळ 15,000 कोटीमध्ये या दुरुस्त्या या शक्य झालेल्या आहेत. आता पाहूया क्रीडा आणि पायाभूत सुविधाच्या बाबतीत. कोल्हापूर क्रिकेट स्टेडियमच्या बाबतीतही निर्णय घेण्यात आलाय. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे 12 हेक्टर 73 आर शासकीय जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासोबतच पुण्याच्या पुरंदर विमानतळाचा प्रकल्पाला गती देण्यासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापना करण्यात आलेली आहे. भूसंपादनासाठी 7,000 कोटी रुपयाची कर्ज घेण्यास आणि त्याला शासकीय हमी देण्यास मंजुरी मिळालेली आहे. MIDC, सिडको आणि MADC यात भागीदार असतील. बारामती क्रीडा संकुल यासाठी कटफळ येथील क्रीडा सुविधांसाठी 75 कोटी 13 लाख रुपयाची अंदाजपत्रकानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. यात 80,000 चौरस मीटरवर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग आणि आर्चरी रिंग उभारण्यात येईल. आता पाहूया आरोग्य आणि गाव विकास. एक नवीन योजना राज्य सरकार या वर्षापासून लागू करते. एप्रिल 2026 पासून हे अभियान सुरू होईल. यासाठी वार्षिक 80 कोटी 75 लाख रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना 2 कोटी ते 5 कोटी रुपयापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येईल. आता पाहूया उद्योग आणि महसूल विभागामार्फत पुणे जिल्ह्यातील इंदापूर, रत्नापूर मळा येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 1000 एकर जमीन नवीन MIDC साठी हस्तांतरित केली जाणार आहे. नागपूर कोल टू केमिकल कमळेश्वर तालुक्यातील मोजे लिंगा येथे कोल टू केमिकल प्रकल्प 117 हेक्टर जमीन MIDC साठी दिली जाणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ई नोटिसा. आता महसूल विभागाची नोटीस ईमेलद्वारे बजावणे कायदेशीर वैध ठरणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आता ईमेलवर दिलेली नोटीसही कायदेशीर वैध ठरेल. अपर जिल्हाधिकाऱ्याची पदही वाढवण्यात आली आहेत. वाढती लोकसंख्या आणि अंतर लक्षात घेऊन राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकाऱ्याची पद निर्माण करण्याची मान्यताही देण्यात आलेली आहे. आता पाहूया शिक्षण आणि इतर निर्णय. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे. आता PPP धोरणाबद्दल पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप 25 कोटीहून अधिक मूल्याचा जर सार्वजनिक खासगी भागीदार म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा प्रकल्प असेल तर त्याची मंजुरी देण्याचे अधिकार आता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीला असतील. तिसरी मुंबईसाठी अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील भूसंपादन आणि भूवाटप धोरणास मान्यता देण्यात आली, ज्यामुळे तिसरी मुंबई उभारण्यासाठी गती मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठामध्ये जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीसाठी संपूर्ण राज्यासाठी एकाच वेळी निविदा प्रक्रिया राबवून वितरण प्रणाली अधिक सक्षम केली जाणार आहे. मृदा व जलसंधारणमध्ये अकोला जिल्ह्यातील पिंपळशेंडी येथील प्रकल्पाची दुरुस्तीसाठी 6 कोटी 60 लाख रुपयाची मंजुरी दिली, ज्यामुळे 225 हेक्टर क्षेत्र आता ओलिताखाली येणार आहे. कापूस आणि वस्त्र उद्योग. परभणीतील सूतगिरणी, मानवत तालुक्यातील इंद्रायणी सहकारी सूतगिरणी शासनाकडून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ह्या सगळे निर्णयामुळे प्रश्न हा उठतोय की ह्यात जनतेचा फायदा आहे की या केवळ घोषणा आहेत. अशा प्रकारे आजच्या बैठकीत एकूण 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 15,000 कोटीचं कर्ज घेऊन सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय हा खरोखरच क्रांती घडवणारा ठरणार आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत एकदा विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.